नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण उन्हाळा स्पेशलमध्ये बनवतो आहे थंडाई कुल्फी। मस्त दाणेदार अशी ही थंडाई कुल्फी बनून तयार होते। या थंडाई कुल्फीसाठी आपण अजिबात मावा, खवा किंवा मिल्क पावडर वापरलेलं नाही, तरी सुद्धा ही दाणेदार कशी बनते ते बघणार आहोत। या कुल्फीसाठी आज आपण एक खास मसाला बनवणार आहेत। हा मसाला कुठला आहे बघायचं आहे ना, तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा पाणी टाकून घेतलंय। पाणी टाकण्याचं कारण म्हणजे दूध हे तळाशी चिटकत नाही, त्यासाठी आपण कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच 1 लिटर दूध टाकून घेतलेलं आहे। इथं मी म्हशीचं दूध वापरते आहे। आता या दुधाला 1 उकळ येते तोपर्यंत आपण मसाला कसा बनवायचा आहे ते बघूया। तर मिक्सर जारमध्ये 2 चमचे बदाम, 1.5 चमचा पिस्ता, अर्धा चमचा काळी मिरे, अर्धा चमचा बडीशेप, 4 ते 5 हिरवी इलायची, 1 चमचा मगज बिया, 1 चमचा खसखस, थोडंसं केसर, 1 चमचा गुलाब पाकळ्या, अर्धा छोटा चमचा सुंठ पावडर आणि 1/4 चमचा जायफळ। आता आपण हे सर्व मिक्सरमधून प्लस मोडवरून फिरून घेणार आहेत। तर इथं ही पावडर बनवून तयार झालेली आहे, बघू शकतात अगदी रवाळ पावडर आहे। आता ही कधी आणि कशी किती प्रमाणात वापरायची ते बघूया। इकडे दुधालाही उकळ यायला सुरुवात झालेली आहे, बघू शकतात। याचबरोबर मी अजून आईस्क्रीम आणि कुल्फीच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघा। अगदी घरगुती पद्धतीच्या रेसिपी आहेत। तर इथं दूध हे बऱ्यापैकी आटलेलं आहे। कंटिन्यू हलवत राहिल्यामुळे ह्या दुधामध्ये साय तयार होत नाही, अगदी रवाळ टेक्स्चर बनतं। तर कंटिन्यू हे दूध आपल्याला हलवत राहायचं आहे। आता इथं अर्ध दूध आटून झाल्यानंतर यात मी साधारण 6 ते 7 चमचे हे थंडाई पावडर टाकून घेते आहे। हे पावडर टाकल्याने लगेच दूध घट्ट होतं। आता दुधामध्ये अजिबात गठडी न होता हे पावडर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर बघू शकतात इथं पावडर व्यवस्थित मिक्स झालेली आहे, अजिबात गुठळी यात नाही आहे। जर तुम्हाला असं मिक्स करता येत नसेल तर थोडंसं दूध, गार दुधामध्ये ही पावडर मिक्स करून ते दूध ह्या दुधात मिक्स करू शकतात। तर बघा दूध लगेच घट्ट झालेलं आहे। दूध घट्ट झाल्यानंतर यात मी अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे आणि साखर व्यवस्थित विरघळून घेते। थंडाई पावडर टाकल्यानंतर आपण या दुधाला 5 ते 7 मिनिटं उकळून घेतलेलं आहे आणि 5 ते 7 मिनिटांमध्येच हे दूध छान घट्ट असं तयार झालेलं आहे, बघू शकतात। परफेक्ट इथं हे दूध झालेलं आहे। तर मी गॅस बंद करते आणि याला रूम टेम्परेचरवर गार होऊ देते। हे थंड झाल्यावर अजून घट्ट होईल। तर थोड्या वेळाने बघा हे गार झालेलं आहे आणि अगदी रवाळ असं दूध दिसतं आहे। तर आता यांना आपण सेट करायला घेऊया। तर माझ्याकडे असे ॲल्युमिनियमचे मोल्ड आहेत, आईस्क्रीम मोल्ड। तर यात मी हे भरून घेते आहे अशा प्रकारे आणि वरून याला कवर करायचं आहे। तर मी इथं फॉईल पेपर हा लावून घेते आणि यात स्टिक टाकण्यासाठी मी यावर थोडंसं चीर दिलेली आहे आणि त्यात आपल्याला आईस्क्रीम स्टिक टाकून घ्यायची। तर अशा प्रकारे मी बाकीचेही मोल्ड पटकन भरून घेते। जर तुमच्याकडे मोल्ड नसतील तर काही हरकत नाही आहे, आपल्या घरात पेपर कप असतात किंवा चहाचे कप असतात, त्यात सुद्धा तुम्ही हे आईस्क्रीम सेट करू शकतात, अगदी मस्त आणि छान। तर इथं मी पेपर कप अशा प्रकारे भरून घेतल्यानंतर याला आता चाकूने चीर करून घेते आहे फॉईल पेपरला आणि यामध्ये स्टिक टाकून घेते आहे। तर इथं माझा पेपर कप हा थोडा मोठा असल्यामुळे मी इथं 4 असे आईस्क्रीम स्टिक टाकून घेतलेले आहेत। तर इथं मी हे सर्व मोल्ड भरून घेतलेले आहेत। तर यांना 7 ते 8 तास फ्रीझरमध्ये ठेवूया। 7 ते 8 तासानंतर बघा इथं आपलं थंडाई कुल्फी अगदी सेट झालेली आहे। तर हिला डिमोल्ड करण्यासाठी मी अर्धा सेकंद पाण्यात ठेवते। तर
पाण्यातून लगेच काढून दोघं हातावर अशा प्रकारे चोळून घेतल्यामुळे हातातली जी उष्णता असते ती मोल्डला लागते आणि इझिली अशी ही कुल्फी मोल्डमधून निघते। तर बघा अगदी दाणेदार अशी ही आपली थंडाई कुल्फी बनून तयार झालेली आहे। मस्त दिसते आहे, जितकी छान दिसते तितकीच भारी चवीला लागते। तर तुम्हीही ही थंडाई मलाई कुल्फी बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। बनवायला अगदी सोपे आहे, परफेक्ट मेजरमेंट दिलेला आहे। तर कशी झाली हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। रेसिपी आवडली पटकन लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। भेटूया नवीन रेसिपी सोबत।